नमस्कार, कसे आहात सगळेजण? मजेत एकदम छान. चला, आपण इंग्लिश कम्युनिकेशनच्या प्रवासामध्ये आहोत आणि दररोज आपण काहीतरी काहीतरी नवीन 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 शिकत आहोत ना. काल आपण बघत होतो की प्रश्न कशा प्रकारे विचारायला पाहिजे. प्रश्न विचारण्याचं टेक्निक चांगलं जमलं की आपलं कम्युनिकेशन चांगलं होत असतं. काल आपण वेगवेगळे शब्द बघत होतो, व्हॉट, व्हेन, वेअर, व्हाय, वेअर, है ना. मला वाटतं हे शब्द तुम्हाला माहित असतील. जर तुम्हाला यातला एखादा शब्द माहित नसेल तर तुम्ही मला विचारू शकता, डायरेक्टली विचारू शकता किंवा टाईप करू शकता, डझंट मॅटर. ओके, थोडं थोडं पुढे जाऊयात. कोणताही प्रश्न विचारायचा आहे आपल्याला, कशा प्रकारे विचारू? प्रश्न दोन प्रकारचे आहेत ना. एकच एक कोणत्या प्रकारचा प्रश्न आहे? हो की नाही, हो की नाही, हो की नाही, असं. आणि दुसरा कोणता? का असं करतोस? किती वाजता जातोस, है ना. कुठे काम करता तुम्ही, वगैरे वगैरे. फक्त समजून घेण्याची गोष्ट कोणती आहे की करतो आणि करत नाही हे म्हणताना आपल्याकडे फक्त दोनच हेल्पिंग वर्ब्स आहेत आणि ते घ्यायचेच आहेत आपल्याला. टाईप करा, कोणते ते दोन वर्ब्स आहेत? करतो का, नाही करत का करतो, कधी करतो, हम्म? कुठे जाता, किती दिवस काम करता, असं विचारायचं असलं तर कोणत्या हेल्पिंग वर्बची गरज लागणार आपल्याला? व्हेरी गुड, डू आणि डज, राईट. बर, आता डू म्हणायचा की डज म्हणायचा हे कशावर डिपेंड आहे, कोण सांगतं? तुम्ही बोलू शकता, टाईप करू शकता. कशावर ठरवू आपण की डू ने सुरुवात करू की डज ने सुरुवात करू? करता का आणि का करता म्हणायचं असेल तर आपल्याकडे किती, देर आर टू ओपनिंग्स, एक डू आणि एक डज. चला, कशावर? वा वा, व्हेरी नाईस. अजून बाकीच्याने सांगा पटापट. बरोबर सापडले त्याला. व्हेरी गुड, येस येस. तो पर्सन कोण आहे त्याच्यावर डिपेंड असणार आहे की आपण डू म्हणणार की डज म्हणणार, राईट. हे सगळ्यांना कळलंच पाहिजे. आणि जरी इंग्लिशमध्ये तीन पर्सन असतील, फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन, आपण कम्युनिकेशन मध्ये दोनच पर्सन करू. एक आपल्या दोघांचे म्हणून एकच पर्सन, आणि जो बोलत पण नाही आणि ऐकत पण नाही असा जो तिसरा आहे त्याच्यासाठी आपण सेकंड बाजूची दुसरी पार्टी करून टाकू. ठीक आहे, आपण पर्सन म्हणण्यापेक्षा दोन पार्टीज केल्यात, दोन गट केले आपण. वी हॅव मेड टू ग्रुप्स दॅट. मग आपला एक ग्रुप ज्याच्यामध्ये बोलणारा आणि ऐकणारा दोघं पण आहेत आणि जास्त लोक आहेत, आणि दुसरा ग्रुप ज्याच्यामध्ये बोलत पण नाही ऐकत पण नाही. ओके, तिसराच माणूस आहे कोणतरी. त्या सगळ्यांसाठी आपण काय म्हणणार आहे? डज म्हणणार आहे. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? येस, नो? टाईप करा बघू दे मला. चला पटापट. येस 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 येस, गुड. काल मी अजून एक गोष्ट सांगितली होती. येस, गुड. काल मी एक गोष्ट अजून सांगितली होती की चार शब्द असे सांगितले होते की त्यांनी जर प्रश्न सुरू झाला तर अगोदर डब्ल्यू ची जागा तुम्हाला जोडी घ्यावी लागणार, क शब्दाच्या शेजारी जोडी घ्यावी लागणार. टाईप करा बरं, कोणते ते चार शब्द आहेत की त्यांनी जर आपल्याला प्रश्नाची सुरुवात करायची असेल तर एकटा शब्द घेऊन चालणार नाही, दोन शब्द घ्यावे लागतील आणि मग डू डज पैकी काय असेल ते तुम्हाला घ्यायचं आहे. चलो टाईप करा, मला बघू दे किती झाला तुमचा अभ्यास. न बघता तुम्हाला कळतंय का, तुमच्या मनातून येतंय का ते बघू दे पटापट. कोणते शब्द आहेत? हा, पूजा, कोणते ते शब्द आहेत की ज्यांनी प्रश्न विचारायचे असल्यावर हा, राईट, हा, विच, अजून हुज, ओके, अजून काय? हाऊ मेनी आणि हाऊ मच. एकदम करेक्ट है ना. हुज, विच, हाऊ मेनी, हाऊ मच हे चार शब्दांनी जर प्रश्न विचारायचा असेल तर त्याच्या शेजारी काहीतरी घ्यावं लागेल आपल्याला ना. हुज, विच, हाऊ मेनी, हाऊ मच, याच्या शेजारी काहीतरी म्हणा. आणि मग एवढं झाल्यावर मग डू किंवा डज ने सुरुवात करा. बरं, तेवढं सर पुढे काय हो? डू डज झाल्यावर काय? काहीच नाही, माणूस ऍक्शन कोणाला काय, ती आपली सिक्वेन्स जशीची तशी. येस. हा, आज दोन गोष्टी अजून नोट करून घ्या, तुमच्याकडे फार महत्वाच्या आहेत. जर प्रश्नामध्ये डू किंवा डज किंवा डीड या तिघांपैकी कोणी पण आलं, त्यांच्यानंतर क्रियापदाचं पहिलंच रूप येणार. नोट डाऊन करून घ्या.
कधीही कुठेही निगेटिव्ह वाक्य असो की प्रश्न असो, त्यामध्ये जर डू आला, डज आला, डीड आला, त्याच्या शेजारी येणारी ऍक्शन ही पहिल्या फॉर्म मध्येच असणार. देर इज नो चेंज इन दॅट. दुसरा पॉइंट नोट डाऊन करा. जर हॅव आला, हॅज आला, हॅड आला, तर कंपल्सरी त्यांच्यानंतर ऍक्शनचं तिसरं रूपच येणार. there will be 101% third form of an action if there is have or has or had. हे क्लिअर, एकदम क्लिअर करायचे. आता बघा, इकडे या. कोणाचा, कोणता, किती, राईट, असा प्रश्न आहे. किती दिवस, किती काळ असं म्हणायचं असलं तर हाऊ लॉंग असं म्हटलं जातं. हे पण लक्षात ठेवा. हाऊ लॉंग म्हणजे किती लांब असं नाही. किती काळ, 2 महिने, 4 महिने, 5 महिने असं म्हणायचं असलं तर हाऊ लॉंग. आणि किती दूर म्हणायचं असलं तर हाऊ फार असं म्हटलं जातं. तुम्हाला माहित नसेल तर ते पण लिहून ठेवा, हाऊ फार. जर माहित असलं तरच आपण करू शकतो ना काम त्याच्यामध्ये. बर, आता चला. तू कोणाचा नंबर शोधतोस, प्रश्न विचारतो. तू कोणाचा नंबर शोधतोस असं आपल्याला सहज विचारायचंय. तर सुरुवातीला काय येणार, पहिल्या नंबरला काय येणार, टाईप करा किंवा बोला. एक नंबरला काय आलं पाहिजे? तू कोणाचा नंबर शोधतोस, तर एक नंबरला काय आलं पाहिजे? रुद्र, ऐका आपण. हुज आला पाहिजे असं तुला वाटतं ना? तर एक नंबरला दोन शब्द वापरायचे आपण, नुसतं एकटा हुज नाही म्हणायचंय ना. कोणाचा नंबर असं दोन्ही मिळून वापरायचं. दॅट इज दीपक, बरोबर आहे. तर अगोदर काय ना, हुज नंबर, आणि मग तुम्ही डू किंवा डज वापरणार. हुज नंबर, राईट. तू कोणाचा नंबर शोधतोस, हुज नंबर, हुज नंबर एकत्र म्हणा, मग डू यू म्हणा, राईट. हे सोपं आहे, ते येतं तुम्हाला पुढचं. हुज नंबर डू यू फाइंड असं होईल, किंवा सर्च असं येईल ना, राईट ना. बर, तुझा भाऊ कोणता पेन वापरतो, अगोदर काय येणार एक नंबरला? तुझा भाऊ कोणता पेन वापरतो, टाईप करा. अगोदर पहिला शब्द काय यायला पाहिजे याच्यामध्ये? बोला किंवा टाईप करा, कोणता पेन, राईट, व्हेरी नाईस. विच पेन यायला पाहिजे ना. येस येस, गुड, व्हेरी नाईस. हुशार आहात तुम्ही, फक्त तुम्हाला सांगण्याची गरज आहे. मग आता पूर्ण पेन कसा होईल हा प्रश्न रे? तुझा भाऊ कोणता पेन वापरतो असं मला प्रश्न विचारायचा. तोंडी सांगा किंवा लिहा. तुझा भाऊ कोणता पेन वापरतो, पहिला आलं कोणता पेन, पुढे काय येणार मला सांगा पटापट. एकदम बरोबर आहे, चला पुढे. आता डज आला, राईट ना. दोन ऑप्शन आहे ना, डू किंवा डज. आता मी काय सांगतोय हे समजून घ्या. ज्यांना ज्यांना हे कळेल मी बोलतोय काय ते, त्यांचं कम्युनिकेशन कधी चुकणार नाही. व्हेरी गुड. डू किंवा डज आला ना, ऐका रे मित्रांनो, यांना चिटकून लगेचच माणूस घ्या. एकदम सोपी आयडिया. व्हेरी गुड. लिहून ठेवा. प्रश्न विचारताना कधी पण डू, डज, डिड यू, हॅव, हॅज, हॅड यू यांना चिटकून लगेचच काय आलं पाहिजे, तो माणूस आला पाहिजे. हा, चालेल काठी टिकत माणूस. तर तो माणूस येणं फार महत्वाचं. डू डजला चिटकूनच घ्यायचं त्याचं नाव. डज युअर ब्रदर, डज युअर मदर, डज युअर फादर, डज युअर फ्रेंड असं एकत्र आलं पाहिजे, राईट. म्हणजे माणूस खूप महत्वाचा आहे आपल्यासाठी. मग तुझा भाऊ कोणता पेन वापरतो, विच पेन डस तुझा भाऊ वापरतो, यूज. किती जणांना कळलं त्याने वाय टाईप करा, मला बघू दे तुम्हाला कळतंय. तुझा भाऊ कोणता पेन वापरतो, व्हेरी नाईस, गुड, गुड, गुड. बाकीचे पण या, चला. थांबायचं नाही आपल्याला, नुसतं बघू नका यार. हे दिस इज नॉट अ मूवी, राईट. ही काही पिक्चर नाही लावून ठेवलाय, मूवी नाही आहे ही की मग तर गप्पा बघायची. लिहायचं, टाईप करायचं. until and unless म्हणजे जोपर्यंत. हा, until you and unless you participate in this I'll talk. गुड. सगळ्यांनी येत जा. आता ऐका.
तू एका दिवसात किती पाणी पितो? आता पहिला शब्द काय येणार मला ते सांग. तू एका दिवसात किती पाणी पितो असं मला विचारायचंय. पहिल्यांदा काय येणार, पहिल्या स्ट्रोकला काय यायला पाहिजे? चलो फास्ट. तू एका दिवसात किती पाणी पितोस? काय म्हटलंय? हाऊ मेनी वॉटर? हाऊ मेनी वॉटर करायला? हाऊ मेनी वॉटर म्हणतो आपण? मेनी कशाला म्हणता तुम्ही? मेनी म्हणजे काय? ज्याला तुम्ही एक दोन तीन चार असं मोजता त्याला आपण मेनी म्हणतो ना. मग वॉटरला तुम्ही असं म्हणता का, एक वॉटर, दोन वॉटर, तीन वॉटर असं म्हणता का आर्यन? नाही ना. लक्षात ठेवा, मी काल पण सांगितलं होतं, परत सांगतो. पावडर, लिक्विड, गॅस आणि इमोशन लिहून घ्या बरं. पावडर, लिक्विड, गॅस, इमोशन्स या चार गटामधला कोणता पण असला शब्द तर त्याला मच म्हणायचं, त्याला मेनी म्हणायचं नाही. पावडर, लिक्विड, गॅस, इमोशन त्याला मच म्हणायचं. जे मोजू शकत नाही 1 2 3 4 त्याला मच म्हणायचं. ज्याला आपण लिटरली काउंट करू शकतो 1 2 3 4 त्याला मेनी म्हणायचं. हाऊ मेनी वॉटर थोडी ना असतं मग. हाऊ मच वॉटर. हा, चला पुढे. पुढे सांगा काय होईल आता हे. हाऊ मच वॉटर डू यू ड्रिंक? वा 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 वा, कळतंय का बाकीच्यांना? बघा बरं, किती पाणी, हाऊ मच वॉटर, लगेच आपलं डू डज आलं, त्याला जोडून माणूस आला. हाऊ मच वॉटर डू यू, डू यू, डू यू. आणि डू आल्याच्या नंतर पहिला फॉर्म येणार म्हणून ड्रिंकच येणार पहिल्यांदा ना. हाऊ मच वॉटर डू यू ड्रिंक? बरं चला आता विचारून घेतो. ड्रिंकचे 5 फॉर्म कोण सांगतं मला? ड्रिंक ही ऍक्शन आहे, राईट? दिस इज ए वर्ब. टेल मी द 5 फॉर्म्स ऑफ ड्रिंक. ज्याला तोंडी सांगायचं ते तोंडी सांगू शकता, ज्याला लिहायचं ते लिहू शकता, परंतु पार्टिसिपेशन इज मस्ट. ड्रिंक ह्या शब्दाचे 5 फॉर्म कोण सांगत? ड्रिंक, ड्रंक, ड्रंक, ड्रिंकिंग, ड्रिंक्स. ओके. ड्रिंकचं सेकंड फॉर्म काय आहे? ड्रंक आहे, ड्रँक आहे. व्हेरी गुड. हा, नोट करून घ्या आणि क्लिअर करा. ड्रिंकचा सेकंड फॉर्म काय आहे? ड्रँक आहे. ड्रिंक, ड्रँक, ड्रंक, ड्रिंकिंग, ड्रिंक्स. सगळ्यांनी 5 फॉर्मची प्रॅक्टिस करा. ओके, केलीच पाहिजे. प्रत्येक शब्द आपल्याला माहित असला पाहिजे. आता इकडे घ्या. ए हाऊ मेनी माहित तुम्हाला? हा, हाऊ मेनी म्हणजे परत किती. हा, त्याला पण आपण किती याप्रमाणे म्हणतो आपण. तू एका एका महिन्यामध्ये किती रुपये कमवतोस असं तुम्हाला विचारायचं समजा. किती रुपये कसं म्हणणार? तू एका महिन्यात किती रुपये कमवतो रे? चल कमव. तू एका महिन्यात किती रुपये कमवतोस? पहिल्यांदा काय आलं पहिल्या स्ट्रोकला? लिहा हे बोला. तू एका महिन्यात किती रुपये कमवतोस? हाऊ मेनी रुपीज? एकदम बरोबर, शाबास. किती रुपये? हाऊ मेनी रुपीज? पुढे काय झालं? पुढे काय? हाऊ मेनी रुपीज कळलं मला, किती रुपये ना. लक्षात ठेवा, त्या ऍक्शनला शेवटी काय चिटकलंय? तो ते तात चिटकलंय ना. कमवतो, तो आलं की नाही शेवटी. मग काय आलं? डू डज आलं. हे गणित पक्क करून घ्या. मग हाऊ मेनी रुपीज डू यू येईल की नाही? हाऊ मेनी रुपीज डू यू, हाऊ मेनी रुपीज डू यू. अजून एक आयडिया तुम्हाला सांगतो. ज्यांना ज्यांना ही गोष्ट करता येईल त्यांनी जरूर करा. माणसाच्या उजव्या बाजूला, माणसाच्या उजव्या बाजूला, माणसाच्या उजव्या बाजूला ऍक्शन आलीच पाहिजे. लिहून ठेवा. माणसाच्या उजव्या बाजूला ऍक्शन आलीच पाहिजे. ऍक्शन म्हणजेच वर्ब. ऍक्च्युली ऍक्शन वर्ड, स्टेटिव्ह वर्ड असे वेगवेगळे वर्ड्स असतात. परंतु कम्युनिकेशन सोपं होण्यासाठी आपण त्याला साधं सोपं ऍक्शन म्हणू, ऍक्टिव्हिटी म्हणू.
तुम्हाला सोपं जाईल. आय एम नॉट टेकिंग यू इन टू ग्रॅमर सेक्शन. बोलणं हा वेगळा पार्ट आहे आणि ग्रामर टोटली वेगळा. ओके, पुढे काय झालं बोला ना मग तुम्ही. हाऊ मेनी रुपीज डू यू कळलं का? मग ऍक्शन कोणती याच्यामध्ये? कमवतो. कमावण्याला काय म्हणतात? टाईप करा. लेट मी सी. से टू कमावणे. जर तुम्हाला हे येत नसेल ना तर लिहून ठेवायचं बाजूला साईडला. अरे कमवायला काय म्हणतात माहित नाही, अर्न म्हणतात. व्हेरी गुड, है ना. बरं, मग दीपक कसा होईल हा प्रश्न, की किती रुपये कमवतात महिन्याला? हाऊ मेनी रुपीज डू यू अर्न पर मंथ? व्हेरी गुड. की जणांना समजायला लागलं त्यांनी वाय टाईप करा. खूप छान प्रोग्रेस चालली तुमची. पण तुमचे व्हिडिओ नेमके बंद असतात, आवाज नेमका बंद असतो. तुम्ही किती शिकताय मला कळत नाही इकडनं, पण तुम्ही वाय टाईप करता. त्याच्यातच मला आनंद आहे की वा वा वा, येत आहे येत आहे, छान. खरंच येत आहे ना तुम्हाला? खरंच येत आहे काय? नुसतं टाइमपास म्हणून वाय वाय टाईप करता येते? येते का खरं तेव्हा? बघा, आपण पैसा खर्च करतो ना त्याची वसुली पण झाली पाहिजे. नुसतं मलाही वेळ नाहीये टाइमपास करायला, तुम्हालाही नाहीये. तुम्ही दमून खमून आले बाहेरून इतके दिवसभर काम धंदे करून. अर्न इन 1 मंथ, राईट, व्हेरी नाईस. आता एक काम करा, थोडं आता तुम्हाला ना वेगळं सांगणार आहे. आता थोडस लक्ष द्या. नाव दिस सेशन इज गोइंग टू बी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर नेक्स्ट सम मिनिट्स. मी काय सांगतो ना बघा. हे छोटे छोटे प्रश्न ना आपण सहज येतात आपल्याला, काय अडचण नाही. हा, तत्पूर्वी अजून एक गोष्ट सांगतो. जर हूचा प्रश्न असेल, हू, आपण कोण असं नेहमी म्हणतो ना. तिकडे कोण येतं, तुला कोण शिकवतं, असं म्हणतो की नाही आपण. कोण, कोण म्हणजे हू. आणि तुला इकडे यायला कोण सांगतं, तुझ्या बरोबर कोण जातं, कोण येतं, कोण तुला गाईड करतं, असं विचारतो आपण. कोण करतो असं विचारायचं असेल तेव्हा डू डज वापरायचा नाही. हू नंतर लगेचच V5 म्हणजे वर्कचं 5वं फॉर्म घ्यावं. नोट डाऊन करून घ्या. हूच्या प्रश्नात कधीही डू डज वापरण्याची गरज नाही. डायरेक्ट 5वं फॉर्म घ्या. म्हणजे प्रश्न असा होईल, हू रन्स, हू टेल्स, हू स्पीक्स, असं होईल. हा, हू स्पीक्स, हू सपोर्ट्स, हू कम्स, हू गोज, असं. ओके, कळतंय का हे? हा, समजतंय का? हो. असेल तर वाय टाईप करा किंवा सांगा मला. मला तुमच्याकडून काही जरी का होईना पण रिस्पॉन्स आलाच पाहिजे. ते चालू करून गेलं निघून. लेडीज असेल कोणी तर चालू केलं इथे, दिला पिक्चर चालू करून गेली स्वयंपाक करायला. आय डोंट वॉन्ट दॅट, राईट. माझ्या प्रश्नांना उत्तर आली पाहिजे तिकडनं, म्हणजे मला कळतं किमान की तुम्हाला ते समजतंय. नुसती फालतू बडबड करायला मलाही तेवढा वेळ नाही आणि तुम्ही पैसे फुकटचे घातलेले नाहीये. तुम्ही नुसतं बघू नका, पार्टिसिपेट करा, बोला माझ्याशी. ओके, हूच्या प्रश्नानंतर डायरेक्ट 5वं फॉर्म घ्यायचं, डायरेक्ट 5वं फॉर्म घ्यायचं. हा, हू कम्स, हू लाईक्स दिस. तुला कोण शिकवतं, कसं म्हणणार बरं? तुला कोण शिकवतं? चला, बाकी बॅकग्राऊंडला नॉईज असेल तर बंद कर. टाईप करा मग. तुला कोण शिकवतं, शिकवायला काय म्हणतो आपण रोहित? लर्न म्हणतो का? इथे खूप जणांचा गोंधळ नेहमी होतो बरं का. शिकणे वेगळं आहे ना आणि शिकवणे वेगळं आहे ना. ओके, शिकणे म्हणजे लर्न. ओके, शिकवणे म्हणजे टीच, राईट. आता इथे आणखी एक मज्जा आहे. बर, टीच. टीचला येस लाव, असं लावता का तुम्ही टीचला येस? हा, हे बरोबर आहे का? नाही ना. मी काय सांगितलं होतं कोणाला आठवतं बरं? टाईप करा बरं. मी काहीतरी सांगितलं होतं, कोणाला आठवतंय? सांगा सांगा. कोणते 4 शेवट असल्यावर आपण येस वापरतो, सांगा बरं. यस, हा, यस, यस, यस. एकदम बरोबर. आणि यस, 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 यस. अजून एक
सांगा सांगा, ज्याला जे जे आठवेल ते. Next. हा. अरे आणि नाही तर किमान एवढं तर लक्षात ठेवायचं ना रे. स, श, ज, च. सांगितलं होतं की नाही मी हे सोपं. नाही तुमच्या बाकीचे लक्षात राहत तर. आणि जर इंग्लिश अक्षरांमधून घेतलं तर सॉक्स लक्ष द्यायचं. सॉक्स. सॉक्स घालता का नाही तुम्ही? घालता ना सॉक्स? SOX SHCH एवढे असल्याच्या नंतर आपण त्याला ES लावतो शेवटी. आणि कम्युनिकेशनच्या बाबतीमध्ये ज्या शब्दांचा शेवट स, श, ज, च यांनी होईल त्याच्यानंतर आपण त्याला ES लावतो आणि शेस, चेस, जेस असं म्हणतो. क्लिअर आहे का? ओके. मग टीच ह्या शब्दाचे शेवट कशाने झाला? टीचचा शेवट च ने झाला ना? च ने झाला, मग चेस म्हणायला पाहिजे ना? मग नुसतं हेच नाही चालणार. टीचर्स असं म्हणायला पाहिजे. ओके. छोट्या छोट्या गोष्टी असतात पण त्या लक्षात घ्या. तुम्ही जर नुसतं टीच म्हटलं ना तर त्याचं इम्प्रेशन चांगलं राहणार नाही. इंग्लिशमध्ये जास्त काही नाहीये. मला एक सांगा, मराठीमध्ये जसं काना, मात्रा, वेलांटी, उकार, रफार, रुकार, पोटफोड्या एवढे सगळे काही प्रकार आहेत, टिंब, अनुस्वार, हे ते इंग्लिशमध्ये आहेत का रे हे सगळं? आहे का? नाहीये. इंग्लिशमध्ये काही नाही, फक्त शब्द एकमेकांच्या नंतर मांडणे एवढंच काम आहे की नाही? आणि इंग्लिशची तुमच्याकडून अपेक्षा काय आहे? इतकीच अपेक्षा आहे की ह्या शब्दानंतर तो शब्द घ्या, त्याच्यानंतर हे अक्षर जोडा, त्याच्या अगोदर हे हेल्पिंग वर्ब, एवढीच अपेक्षा आहे की नाही इंग्लिशची? हा. तेवढं तर काम व्यवस्थित करा ना. तुम्हाला माईक बंद ठेवायला लावलाय, व्हिडिओ थोडी ना बंद ठेवायला लावलाय, तुम्ही व्हिडिओ चालू करू शकता ना. मला तुम्ही दिसले जास्त आनंद होणार आहे आणखी. ओके. त्या गोष्टी लक्षात ठेवा. मग तुला कोण शिकवतं रे? हु टीचेस यू असं होणार. तुला कोण सांगतं रे माझ्याबद्दल? हु टेल्स यू माझ्याबद्दल? माझ्याबद्दल कसं म्हणतो आपण? टाईप करा माझ्याबद्दल. बोटांना कामच लावणार, तुमच्या तोंडाला काम नाही ना, तर बोटांना काम आहे. अबाउट मी. व्हेरी नाईस. व्हेरी गुड. मग असंच आहे हा, हुच्या बद्दल काय लक्षात ठेवा. लगेच पाचवा फॉर्म घ्यायचा हा. हुचा प्रश्न असल्यावर पाचवा फॉर्म. अबाउट नाईस. ओके, कोई बात नाही. आगे चलो. मी काय सांगतो नीट समजून घ्या आता. कधी कधी आपल्याला प्रश्न कसा आहे बघा, प्रश्न कसा विचारायचा असतो बघा. हॅलो सर. हा, येस. हू टीचर्स यू म्हणल्यानंतर यू नंतर आपण डू वापरतो. हा. टीचर्स टीच आलं पाहिजे ना. हू टीच यू डू. टीचर्स डू यू ना. प्रश्न काय आहे की आपण यू नंतर तर आपण डू म्हणतो ना, असा प्रश्न आहे ना? कळलं मला. मग इथे का बरं, इथे टीचर्स का बरं लावलंय असा प्रश्न आहे तुमचा, राईट? इथे डच का बरं लावलं ना? अतिशय सुंदर प्रश्न आहे. आपण याच्याबद्दल नाही बोलत आहे, आपण याच्याबद्दल बोलतोय. हू म्हणजे कोण. आता मला सांगा, तुमच्या घरी कोण येतो रे? असं जर आपल्याला म्हणायचं, तुमच्या घरी कोण येतं रे संध्याकाळी? हा. किंवा सकाळी तुमच्याकडे कोण येतं? आमच्याकडे दूधवाले काका येतं. मग आता जो माणूस येतो तो आपल्याला माहिती आहे का? नाही माहित. मी येतो का? नाही. जर मीच येतो असतो तर मी तुला कशाला विचारलं असतं मी येतो का, असं नाही विचारलं असतं ना. म्हणजे आपण जेव्हा कोण म्हणतो, कोणचं उत्तर तिसरा माणूस असतो, हे कळतंय का मला सांगा पहिल्यांदा. कोण ह्या प्रश्नाचं उत्तर तिसरा माणूस असतो की नसतो, त्याचं उत्तर अगोदर द्या. येस सर. थर्ड पर्सन. कळलं का नाही कळलं रोहित? येस सर. कोण. हा. तुला कोण मदत करतं? मी तर तुला मदत करत नाही. तू पण स्वतःला मदत करत नाही, मग तुला मदत करतो कोण? म्हणजे तिसरा माणूस करतो की नाही? थर्ड पर्सन. म्हणून समजलं. तिसऱ्या माणसाला आपण डज लावतो की नाही? येस. येस. म्हणून आपण येस. त्याला तो वापरला. क्लिअर एकदम. हा जो ईएस आहे हा याच्यासाठी नाही आहे, याच्यासाठी आहे. हु टीचेस यू, हु टेल्स यू, हु गाइड्स यू, हु मोटिवेट्स यू, हु इन्स्पायर्स यू. प्रत्येक वेळेला हु नंतर येस लावा. का?
कारण तो ह्या इकडे यू वगैरे साठी नाही येतो, ह्या हू साठीच आहे. ओके, छान प्रश्न. कोण, म्हणून मी ते सांगितलं, म्हणून मला माहिती आहे असं चुकतं, म्हणून मी तुम्हाला ते क्लिअर करून सांगितलं. हुच्या नंतर येस लावायचं नेहमी. हा, पहिला फॉर्म नाही वापरायचा, पाचवा फॉर्म. बरं चल, आता मग मी काहीतरी सांगत होतो. काय सांगत होतो मी? बरं चल, नवीन पहिल्यापासून घेऊ आपण, डझंट मॅटर. हा, समजा आपल्याला असं म्हणायचं असलं, तू कोणत्या खोलीत झोपतोस, असं विचारायचं आपण, राईट? सगळ्यांनी नीट लक्ष द्या, ज्यांना शक्य आहे ते व्हिडिओ चालू करून ठेवा. म्यूट असलं तर उत्तम आहे, परंतु मलाही आवडेल तुम्हाला बघायला तुमचा चेहरा. वा 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 वा. तुम्ही ते बंद करून ठेवता मस्त. मी पण इकडे बंद केलं तर आवडेल का तुम्हाला? मी जरा असं करून ठेवलं. हा चला, मी मित्रांनो तुम्हाला शिकवतो. आवडेल का रे असं? आवडेल का? मी पण बंद, तुम्ही पण बंद, येईल का मजा? नाही येणार. तुम्हाला तर मी पाहिजे समोर स्क्रीनवर. सांगा सांगा, समजून सांगा, आणि स्वतःची स्क्रीन बंद करून ठेवा. ओके. आणि मी जितका फ्रेश असतो ना, तितकंच फ्रेश बसायचं तुम्ही पण. येस उगाच सर. पडले बिडलेले बन्यांवर इकडे तिकडे असं याच्यात बसू नका. त्याच्याने तुम्ही शिकणार पण नाही काहीच. हा, फ्रेश मूड मध्ये बसायचं, एकदम मस्तपैकी तयारी करून बसायचं. कारण हे खूप महत्वाचं काम चाललंय. तुम्ही महाराष्ट्राच्या कुठल्या कुठल्या कोपऱ्यामधून कनेक्ट झालात, राईट? दिस इज जस्ट द ब्लेसिंग ऑफ दिस टेक्नॉलॉजी. ही टेक्नॉलॉजी आपल्याला मदत करते म्हणून आपण जोडले गेलो आहोत ना. त्याला रिस्पेक्ट करा त्या गोष्टीचा. आता प्रश्न होता, तू कोणत्या रूम मध्ये झोपतोस, असा प्रश्न आहे. तर मी जर डावा हात जेव्हा करतो ना, तेव्हा तो डब्ल्यू शब्दासाठी असतोय, काय लक्षात ठेवा. मग तू कोणत्या रूम मध्ये झोपतोस, म्हणजे कोणत्या रूम मध्ये, हे अगोदर म्हणावं लागेल की नाही आपल्याला. हे तुम्हाला कळतंय का? येस किंवा नो टाईप करा. हे सर मला समजलं सर. तुम्ही व्हिडिओ तुमचं चालू आहे, तुम्ही हो हो असं केलं तरी पण मला समजतं की हा याला कळलं, राईट? तो व्हिडिओ बंद नसल्यामुळे तुम्हाला हे दुसरे काम आहे बाकीचे. ओके, आता बघा, तू कोणत्या रूम मध्ये झोपतोस असं म्हणायचं, राईट? तर पहिल्यांदा काय यायला पाहिजे, कोणत्या रूम मध्ये. मग कसं म्हणणार ते? टाईप करा, बोला, टाईप कर, काय. आता बघा, विच रूम म्हणजे काय? अरे विच रूम, विच रूम म्हणजे काय? खेलेंगे नहीं मतलब एक रात बंद राहा, बाकी आवाज बंद. विच रूमचा अर्थ काय? कोणती खोली, राईट? टाईप करू शकता तुम्ही. तुम्हाला वाटतं बाकीचे बोलताय मागे, जस्ट टाईप इन. ओके, विच रूमचा अर्थ काय? विच म्हणजे कोणता, कोणती, कोणते, बरोबर? रूम म्हणजे खोली. ओके, मग आता विच रूमचा अर्थ काय झाला? कोणती खोली, एवढाच अर्थ झाला. पण तुम्हाला तर तसं म्हणायचं नाहीये. तुम्हाला काय म्हणायचं? कोणत्या खोलीमध्ये, असं म्हणायचं की नाही? येस. गुड. मग हे लक्षात घ्या, इथे चेंज होणार आहे थोडस. जेव्हा जेव्हा कोणता, कोणती, कोणत्याच्या ऐवजी कोणत्या असं जेव्हा होईल, म्हणजे इथं त्या होईल. माईक बंद इन ठेवा. विच रूम्स. आणि हे समजून घ्या, कोणत्या येईल किंवा कोणाचाच्या ऐवजी कोणाच्या असं येईल. ह्या दोन गोष्टी एकदम क्लिअर कट क्लिअर करा सगळ्यांनी, एकदम क्लिअर. की जेव्हा कोणत्या येईल किंवा कोणाच्या येईल, सगळ्यांनी समजून घ्या हा मुद्दा. बऱ्याच जणांना ना डोक्यावरून जातो, म्हणून सांगतोय समजून हळूहळू. जेव्हा पण प्रश्नामध्ये कोणत्या किंवा कोणाच्या असं येईल, तेव्हा तो जो डब्ल्यूएच वाला शब्द आहे ना, त्याच्या अलीकडे प्रेपोजिशन लागते. नोट डाऊन किंवा लक्षात ठेवा. जेव्हा जेव्हा कोणत्या किंवा कोणाच्या असं येतं, त्यावेळेला ह्या शब्दांच्या अगोदर इकडे ते प्रेपोजिशन लागते. मग आता आपला शब्द होता कोणत्या रूम मध्ये. म्हणत असेल तर म्यूट ठेवा, तो एक बंद ठेवा. कोणत्या रूम मध्ये असं होतं. मग आता कोणत्या रूम मध्ये, मग कोणती रूम म्हणजे विच रूम, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे.
परंतु इथे एक ऍडिशनल शब्द झालाय, कोणता? मध्ये. हा मध्ये इकडे चिटकलाय ना, त्याला पण रिस्पेक्ट करायचंय, ते पण म्हणायचं आपल्याला. मग मध्ये म्हणजे काय? इन. ज्यांना ज्यांना हे समजतंय ना, त्यांनाच खऱ्या अर्थाने प्रश्न विचारता येईल. ओके, मध्ये म्हणायचं ना. ओके, म्हणजे मध्ये इकडे आला पाहिजे ना, मग इन तो अगोदर म्हणायचा. हे ज्यांना कळेल ना, त्यांनाच प्रश्न विचारता येईल व्यवस्थित. बाकीचे सगळेजण विच रूम म्हणतील. विच रूम इज नॉट अन आन्सर, राईट? विच रूम हे बरोबर नाहीये. इन विच रूम हे बरोबर आहे. आणि मग तुमचं डू डज काय असेल ते बाकी सेम टू सेम. आता टाईप करा, तू कोणत्या रूम मध्ये झोपतोस? बोला फटाफट. तू कोणत्या रूम मध्ये झोपतोस? इन विच रूम डू यू स्लीप? व्हेरी गुड. है ना? म्हणजे तिथे तो इन फार महत्वाचा आहे. कधी? कारण ते कोणत्या आणि कोणाच्या असं येईल तेव्हा. जमलं तुम्हाला? आता समजतंय, तुम्हाला समजतंय हेच मला खूप छान आहे माझ्यासाठी. बघा आता, तू कोणाच्या कारमध्ये प्रवास करतोस? तू कुणाच्या कारमध्ये प्रवास करतोस? चला आता, तुमचा पहिला शब्द कोणता आला? कोणाच्या कारमध्ये. आता कोणाची कार म्हणायचं असतं तर तुम्ही हुज कार म्हटलं असतं, पण तुम्हाला हुज कार नाहीये. आता काय शब्द आला तुमच्याकडे? कोणाच्या कारमध्ये असा शब्द आला, बरोबर? मग कोणाच्या कारमध्ये कसं म्हणणार? टाईप करा किंवा बोला. कोणाच्या कारमध्ये. कोणाचा म्हणण्यासाठी कोणता शब्द आहे तुमच्याकडे? कोणाचा. लर्न करा. कोणता वेगळा आहे आणि कोणाचा वेगळा आहे, क्लिअर करा. हा, कोणाचा म्हणजे काय? हुज. इन हुज कार असं होणार ना. क्लिअर करा हा मुद्दा. इन हुज कार डू यू ट्रॅव्हल असं होईल ना. व्हेरी गुड, राईट. बर, तुला कोणत्या विषयामध्ये कमी मार्क मिळतात असं विचार. समजा तुला कोणत्या विषयात कमी मार्क्स मिळतात, तर सुरुवातीला काय आलं पाहिजे? कोणत्या सब्जेक्ट मध्ये. कसं होईल हा प्रश्न? तुला कोणत्या सब्जेक्ट मध्ये कमी मार्क्स मिळतात? टाईप इन. तुला कोणत्या सब्जेक्ट मध्ये कमी मार्क्स मिळतात रे बाबा? पहिल्यांदा काय आलं पाहिजे? कोणत्या सब्जेक्ट मध्ये. इन विच सब्जेक्ट वेर गॅट डू यू गेट लेस मार्क्स? व्हेरी नाईस, व्हेरी नाईस, खूप छान. ज्यांना हे कळत नाहीये, समृद्धी पूजा, मला तुमच्याकडनं रिस्पॉन्स येत नाहीये. व्हॉट हॅपन्स? इन विच सब्जेक्ट? व्हेरी गुड, व्हेरी नाईस. येस. हम्म. चला पोरींनो, तुम्ही पण पटपट लिहा रे बाबा, मला कळत नाही तुम्हाला समजतंय का नाही ते. इन विच सब्जेक्ट डू यू डू यू डू यू डू यू क्लिअर करा. समोरचा असेल तर डू यू, तिसरा माणूस असेल तर डज ही, डज शी, डज इट, राईट? ओके. हा, आर्यन, डू यू च्या नंतर ऍक्शन घेतली का? हे काय लिहून ठेवलंय? तर डू यू नंतर ऍक्शन घ्यायला पाहिजे ना. नंतर डू यू लेस मार्क असं नाही, डू यू गेट लेस मार्क्स ना. डू यू नंतर ऍक्शन पण महत्वाची आहे. ती ऍक्शन सोडून देणार का? नाही सोडणार ना. व्हेरी गुड. चला अजून एक विचारतो. तुझे वडील कोणत्या कंपनीत काम करतात? तुझे बाबा कोणत्या कंपनीत काम करतात? पहिल्यांदा काय आलं? कोणत्या कंपनीत, कसं म्हणणार? फक्त जे बघताय त्यांना काही येणार नाही. डिस्क्लेमर आहे हा. खूप छान दीपक. येस येस येस, व्हेरी गुड माय फ्रेंड्स. खूप छान. प्रयत्न करा, यश मिळणार. नुसतं बसून राहिले काहीच नाही मिळणार, पैसे वाया जाणार. तुझे बाबा कोणत्या कंपनीत काम करतात? मग कोणत्या कंपनीत अगोदर म्हटलं ना, मग इन विच कंपनी. आता तुझे पप्पा आहेत ना, मग हे कळलं पाहिजे. ओके, आता डू म्हणू का डज म्हणू? डज म्हणा लागेल की नाही? डज युअर फादर, डज. आता असं नका म्हणू सर युअर फादर आहे ना, मग डू म्हणायला पाहिजे ना. तुम्ही म्हटले ना, यू ला आपण डू म्हणतो, आय यू दे वी यांना आपण डू म्हणतो.
पण ती यू साठी नाही चालली गोष्ट बाबा, युअर फादर साठी चालली आहे. मी पण नाही, तू पण नाही, आपले तिसरी व्यक्ती चालली आहे. मग डज येणार की नाही येणार? डज यायला पाहिजे ना. डज युअर फादर, एवढं जर कळत असेल, भरपूर नॉलेज आलं तुम्हाला. हा, बघा अजून एक गोष्ट सांगतो. कोण म्हणजे हु, इथपर्यंत समजले तुम्हाला. अजून कोणाला म्हणायचं असेल तर हुम हा शब्द, हे तुम्हाला माहिती का कोणाला म्हणजे हुम? हा, तू कोणाला देतोस, तू हे पैसे कोणाला देतोस असं म्हणायचं असलं तर पहिल्यांदा कोणाला म्हणावं लागेल. कोणाला म्हणजे हुम. हे जर तुम्ही क्लिअर केलं असेल, होम म्हणजे कोणाला, होम म्हणजे कोणाला, माहिती आहे ना तुम्हाला ही गोष्ट. डब्ल्यू शब्दाच्या अर्थ तुम्हाला माहिती आहे का सगळ्यांना? टाईप करा बरं, येस और नो. होम, हुज, वाय, व्हॉट, या सगळ्यांचे अर्थ तुम्हाला माहित आहेत का? टाईप करा, म्हणजे हो की नाही तेवढं सांगेल. नसतील तर तुम्हाला सांगतो ते पण मी. ज्यांची उत्तर येत नाही त्यांना मी गृहीत धरत नाही. हा, त्यांना माहित आहे की नाही माझा तर काही संबंध नाही त्यांच्याशी. जे उत्तर लिहित आहेत त्यांनाच मी बांधिले फक्त. ओके, ठीक आहे. एक राऊंड मारून घ्या. टाईप करा. काय म्हणायचं असतं तर कोणता शब्द आहे तुमच्याकडे? टाईप करा. काय. चला फटाफट, काय म्हणण्यासाठी कोणता शब्द आहे तुमच्याकडे? व्हॉट. What? व्हेरी गुड. कुठे म्हणायचं असेल तर कोणता शब्द आहे तुमच्याकडे? कुठे. टाईप करा. Where? बाकीचे मी चॅट बॉक्स वर लक्ष ठेवा बाबांनो. Where? व्हेन, कुठे म्हणजे व्हेन. ओके. कोण म्हणायचं असेल तर काय शब्द आहे तुमच्याकडे? कोण. Who? हो, बरोबर. केव्हा म्हणायचं असेल तर कोणता शब्द तुमच्याकडे? केव्हा. When. व्हॅन. केव्हा म्हणजे व्हॅन. हा, कोणता म्हणायचं असेल तर कोणता शब्द तुमच्याकडे? कोणता. Which. Which? व्हेरी गुड. कोणाचा म्हणायचं असेल तर कोणता शब्द तुमच्याकडे? Whose? Whose. कोणाचा. कोणाचा. Whose. स्पेलिंग तसं नाहीये त्याचं. असं असतं ते. असं नाहीये ते. हुस. कोणाचा. हुस. कोणाला कसं म्हणता तुम्ही? कोणाला. Whom? कोणाला. Whom? Whom. हुम घेऊन टाका. कोणाला. हुम. व्हेरी गुड. हा, हाऊ मेनी म्हणजे किती, हाऊ मच म्हणजे पण किती, हाऊ लॉंग मग सांगितलं किती काळ, हाऊ लॉंग डू यू लिव्ह देअर, किती काळ तिकडे राहतोस. राईट. हाऊ मच किती झाले मग सांगू. छोटे छोटे शब्द आहेत परंतु आपल्याला अटकवतात कधी कधी. आता मी तुम्हाला खूप महत्वाची गोष्ट शिकवली इतक्या वेळची, की जर जोडून कधी राहिलं असेल, शेवटी प्रेपोजिशन जोडून राहिलं असेल, कुणासाठी, कशासाठी, आता हे सांगणार आहे तुम्हाला मी. हा, आता बघा सांगितलं कशामध्ये किंवा कोणत्या कंपनीमध्ये कसं म्हणायचं ते सांगितलं. आता लक्षात घ्या, कशासाठी, जेव्हा आपण कशा शब्द येईल आणि त्याला जोडून काहीतरी आलं असतं, कशासाठी. तुम्ही म्हणता की नाही असं, तू कशासाठी असं करतोस असं म्हणतो की नाही आपण ना. तर कशासाठी म्हणायचं असेल तर साठी म्हणजे फॉर, हे क्लिअर आहे तुम्हाला. साठी म्हणजे फॉर. कशा म्हणायचं असेल तर व्हॉट म्हणायचं. फॉर व्हॉट म्हणजे कशासाठी. लक्षात ठेवा, हे फार महत्वाचं आहे. आणि जर कोणा म्हणायचं असलं, कोणा, कोणाबद्दल, कोणासाठी, कोणाविरुद्ध असं कोणा म्हणायचं असलं ना तर हुम लावायचं तिथे. हा, कोणासाठी तर आलं पाहिजे फॉर हुम. कोणासाठी. हा, कोणाला म्हणजे टू हुम किंवा नुसतं हुम म्हटलं तरी पण तिथे कोणाला येऊन जाईल. कोणाबद्दल कसं म्हणणार बरं? कोणाबद्दल कोण सांगतं मला? कोणाबद्दल कसं म्हणायचं? हे तू कोणाबद्दल बोलतोयस रे? एकदम राईट. अबाउट हुम, याप्रमाणे. हा, अबाउट हुम. व्हेरी गुड. हुमला ई नसतो. हा, राईट. एवढंच हुम. ओके. कशासाठी, कोणासाठी, कोणाबद्दल, हा, कोणाविरुद्ध, अगेन्स्ट हुम, कोणाविरुद्ध, कोणाच्या विरुद्ध बोलताय तुम्ही हे. हे पण कळणं फार महत्वाचं आहे. कोणाबरोबर, विथ हुम, है ना, कोणाबरोबर.
विथ हुम. तू कोणाबरोबर जातो कॉलेजला? कसं म्हणणार बरं, तू कोणाबरोबर कॉलेजला जातोस रे? हा प्रश्न कसा होईल? तू कोणासोबत जातोस कॉलेजला? पहिल्यांदा कोणासोबत? विथ होम. पूर्ण प्रश्न सांगा. तू कोणासोबत कॉलेजला जातोस? विथ हुम. चला पुढे. विथ होम डू यू. जर गोंगाट असेल तर टाईप करा, डोंट वरी. आपण हे सेशन्स रेकॉर्ड करतोय म्हणजे त्याचा तुम्हाला त्रास नको व्हायला, इतरांना पण नको व्हायला, एवढं लक्षात ठेवा. शांत असेल मागे बिंदास बोला, तुमच्यासाठीच आहे. पहिल्यांदा काय आलं? विथ हुम. नंतर काय आलं पुढे? तू जातोस. माणूस अतिशय महत्वाचा आहे, राईट? ज्यांना ज्यांना हे कळतंय ना, माणूस आणि ऍक्शन हे दोनच महत्वाचे आहेत. आपण प्रश्नार्थी शब्द अगोदर घेतला, विथ हुम. डू यू येईल ना मग, विथ हुम डू यू. विथ हुम डू यू. आणि ऍक्शन कोणती? गो येईल मग. विथ हुम डू यू गो टू कॉलेज, असं होईल की नाही? विथ हुम डू यू गो टू कॉलेज असा प्रश्न येईल. तू कोणासोबत कॉलेजला जातोस? बर. कंपनी तुझ्या अकाउंटला कंपनी तुझ्या अकाउंटमध्ये दर महिन्याला किती सॅलरी डिपॉझिट करते? चला थोडासा लांब केला मुद्दा, मी थोडा मोठा प्रश्न विचारला. किती जणांना जमतं मला बघू दे. की कंपनी दर महिन्याला तुझ्या अकाउंटमध्ये किती पैसे जमा करते? पहिल्यांदा काय येईल ते टाईप करा. एक नंबरला काय येईल? चला फटाफट. कंपनी तुझ्या अकाउंटमध्ये दर महिन्याला किती सॅलरी डिपॉझिट करते? पहिल्यांदा काय आलं पाहिजे? हाऊ मच सॅलरी. व्हेरी नाईस, व्हेरी 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 गुड. एकदम छान. मी खुश, तुम्ही पण खुश, म्हणजे तुम्हाला कळलं. बर. हाऊ मच सॅलरी, हाऊ मच सॅलरी. आता पुढे बोला बरं. डज युअर कंपनी. व्हेरी गुड, खूप छान. आता तुम्हाला इथेच मेन प्रॉब्लेम येतो की डू म्हणू की डज म्हणू रे बाबा. आता मग शिकण्यासारखी गोष्ट कोणती आहे ना? डज येईल ना. एकदम बरोबर. का बरं डज आलं, डू का नाही आलं? कारण मी थोडी ना डिपॉझिट करतो, तू पण डिपॉझिट करत नाही. तिसरा कोणतरी काम करणारा माणूस कोण आहे त्याच्यावर लक्ष घाला. हाऊ मच सॅलरी डज युअर कंपनी डिपॉझिट. व्हेरी गुड. तुझ्या अकाउंट मध्ये राहिलं ना. कसं म्हणतात तुझ्या अकाउंट मध्ये? नाही कळलं तर उजवा हात करायचा. तुझ्या अकाउंट मध्ये, अगोदर मध्ये मग तुझं अकाउंट. इन युअर अकाउंट असं होईल की नाही? आहा, व्हेरी गुड. हुशार झाले सगळेजण ना. आता जमायला लागलं तुम्हाला. प्रश्न कळाला का कसा विचारतात ते समजायला लागलं की नाही? टाईप करा. हो सर मला समजतंय. हा, हो सर. सर मला समजत नाहीये. नाही समजत तर नाही म्हणा, समजत असेल तर हो म्हणा. ओके. आणि ना आजचं सेशन झाल्याच्या नंतर ना सगळ्यांनी, तुम्हाला ज्या भाषेमध्ये जमतंय, मराठी असो, हिंदी असो, इंग्लिश असो, ज्याच्यात पण जमतंय ना, मला मेसेज करायचं चांगलं व्यवस्थित की नेमकं काय चाललंय क्लासमध्ये, तुम्हाला ते समजतंय का? मी ज्याप्रमाणे सांगतोय माझी भाषा तुमच्यापर्यंत पोहोचते का? किंवा तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतोय का ह्या क्लासला येऊन? उगाच तुमचे पैसे वाया चाललेत. मला सगळेजण कंपल्सरी मेसेज करणार. ओके, येस नो टाईप करा. मला मेसेज तुम्ही करणार आहे की नाही मला सांगा क्लास सुटल्यावर. येस. कारण मला कळलं पाहिजे ना फीडबॅक काय चाललंय नेमकं. हेच अबाउट वर्ड की नेमकं मी सांगतो तुम्हाला समजतंय का क्लासमध्ये? माझी भाषा तुम्हाला समजते का? ती अवघड वाटते का? की ती बऱ्यापैकी तुमच्या लेवलला मॅच करते? हे हे लिहून पाठवा मला. किंवा तुम्ही व्हिडिओ जरी पाठवला तरी चालेल मला, 20-30 सेकंद. तुम्हाला जे काही पाठवायचं ते पाठवू शकता. बट आय वॉन्ट फीडबॅक. मला पाहिजे नेमकं की काय, नेमकं मी काय इम्प्रूव्ह करू का, अजून काय वेगळं करू का तुमच्यासाठी? मला तुमचा रिस्पॉन्स पाहिजे. मला ते कळलं पाहिजे की येस मी जे सांगतोय ते कळतंय यांना. जर तुम्हाला समजलं तर मजा आहे. जर तुम्हाला काहीच कळलं नाही, ते किती मी उड्या मारला काय उपयोग नाही त्याचा. बरोबर. अजून एक गोष्ट, मी पार पीएचडी झालेल्या लोकांना शिकवतो, दॅट डझंट मॅटर. पण माझ्या समोर जे बसले त्यांना कळतंय का मी काय सांगतोय ते? मला किती येतं हे महत्वाचं नाहीये, मी ज्यांना सांगतोय त्यांना कळतं का ते महत्वाचं आहे. म्हणून
सगळ्यांनी कंपल्सरी ती गोष्ट करा, म्हणजे मला समजते. नाही कळलं तर आपण आहोत इथे पुन्हा 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 त्याच गोष्टी करायच्या. वी आर हिअर जस्ट टू एक्सप्लेन द थिंग्स, जस्ट टू नो द थिंग्स. ओके, दुसरं आपलं काही काम नाही, त्याच्यासाठी आलोय आपण एवढा टाइम आणि सगळ्या गोष्टी खर्च करून. हा, ओके, खूप छान. तुम्हाला इम्प्रुव्हमेंट झाली पाहिजे ही तुमची इच्छा आहे, बरोबर ना? मग आतापर्यंत आपण जे शिकतो त्याच्यामधून तुमची थोडी थोडी इम्प्रुव्हमेंट होते का, ते मला मेसेज करून सांगा व्यवस्थित, की काय वाटतंय तुम्हाला, कोर्स व्यवस्थित डिरेक्शनने चाललाय का, आणि तुम्हाला फायदा झाल्यासारखं वाटतोय की नाही त्याच्यातून, वगैरे वगैरे. हा, पण मेसेज मी, किंवा तुम्हाला वाटलं तुमचं इंग्लिश बरं आहे, छान, तुम्ही बोलू पण शकता, तुम्ही मला व्हॉट्सअपला डायरेक्ट छोटासा व्हिडिओ पाठवला तरी काय अडचण नाही. इट्स वेलकम. ओके, काय, चला थोडं थोडं पुढे जाऊयात. हा, चल, गो नेक्स्ट. तुम्हाला आता 2-3 गोष्टी कळायला लागल्या. एक डू डज कसं वापरायचं ते कळायला लागलं, प्रश्न कसं विचारायचा ते पण कळायला लागलं. ओके, खूप छान. ज्याला प्रश्न विचारता येतो त्याला उत्तर पण सांगता आलं पाहिजे. आता खरी मजा आहे. नुसता प्रश्न येऊन काय उपयोग आहे ना, त्याचं उत्तर पण देता आलं पाहिजे ना. पुढच्यानी विचारला प्रश्न, आता लक्षात घ्या, एक 2-3 गोष्टींवर चर्चा करू. पुढच्याने प्रश्न विचारला तर मला कसं कळणार त्याचा अर्थ काय? 2 प्रकारे सांगतो, टेक्निक समजून घ्या. आता समजा पुढच्या माणसाने तुम्हाला, तुम्ही एखाद्या इंटरव्ह्यू मध्ये गेलात, यू आर गोइंग टू एनी इंटरव्ह्यू, यू सिटिंग देअर, दॅट पर्सन इज आस्किंग द क्वेश्चन टू यू. सपोज ही आस्क्स यू, त्यांनी विचारलं तुम्हाला की व्हॉट डज युअर फादर डू, असं त्यांनी विचारलं काही पण. तर आता तुम्हाला एक आयडिया सांगतो. बऱ्याच वेळेला काय होतं ना, हे काय विचारला प्रश्न हेच कळत नाही आपल्याला. प्रश्नाचा अर्थ कसा समजून घ्यावा याचं छोटस टेक्निक सांगतो, आणि त्याचं ग्रामॅटिकली उत्तर कसं द्यावं त्याचं एक टेक्निक सांगतो. म्हणजे तुम्ही जेव्हा मेल वगैरे लिहाल ना, तेव्हा तुमचं चुकणार नाही. तुम्हाला काहीतरी प्रश्न विचारला, तुम्हाला त्याला मेलला उत्तर द्यायचं किंवा काही पण करायचं, ग्रामॅटिकली चुकलं नाही पाहिजे, त्याची आयडिया सांगतो. ओके, जेव्हा तुम्हाला काही कळणार नाही ना, तेव्हा एक गोष्ट, आता हेल्पिंग वर्ब सगळ्यांचे लर्न झाले का? एम इज, आर, वॉज, वर, डू, डज, डिड, हॅव, हॅज, शल, शुड, विल, वुड, कॅन, कुड, मे, माइट, मस्ट, यूज टू, डेअर, नीड, ऑट टू. झालं का लर्न ते? येस, नो टाईप करा, मला बघू दे तुमचं झालं का नाही लर्न. की हो सर झालं माझं, नाही सर नाही झालं माझं, टाईप करा. नुसतं टाईप करू नका, म्हणायला लावीन मी. ओके, कोणताही प्रश्न तुमच्या समोर आला, तुम्ही कोणी असा, तुम्ही शिक्षक आहात, तुम्ही मुलांना शिकवतात, समजा तुम्ही विद्यार्थी आहात, तुम्ही शिकताय, तुम्हाला पेपरमध्ये प्रश्न येतोय, कुठे पण क्वेश्चन पेपर, कुठे पण क्वेश्चन येणार आहे, त्या क्वेश्चनचा अर्थ कसा समजून घ्यायचा त्याची शॉर्टकट आयडिया लक्षात ठेवा. जो हेल्पिंग वर्ब आहे त्याला 2 नंबर द्या, त्याच्यानंतर एक मेन वर्ब येईल पलीकडे जाऊन, त्याला 4 नंबर द्या. हा, म्हणजे काय होईल बघा, त्यातलं हेल्पिंग वर्ब हे आहे, याला आपण नंबर दिला 2. यातली ऍक्शन कोणती, इकडे आहे डू, याला नंबर दिला 4. लक्षात ठेवा. तुम्ही असं म्हणणार की सर डू तर हेल्पिंग वर्ब आहे ना, तुम्ही कसं काय त्याला ऍक्शन म्हणता? जो 2 नंबरला येईल तो वाला डू हेल्पिंग वर्ब आहे, तिकडे आला पलीकडे तर तो मेन वर्ब आहे. तिकडे डू आला त्याचा अर्थ करणे, इकडे डू आला त्याचा अर्थ तो ते तात. इथपर्यंत समजतंय का? येस नो टाईप करा. हेल्पिंग वर्बची जागा 2 नंबरला आहे ना माणसाच्या अगोदर. व्हेरी गुड. नसेल कळलं इथं लिहून देतो, हा माणूस आहे, त्या माणसाच्या अगोदर जर डू आला कधी पण, हा प्रश्न विचारताना खास करून प्रश्नात, तर या डूचा अर्थ आहे तो ते तात, आणि या माणसाच्या नंतर जर आला डू इकडे तर त्या या डूचा अर्थ आहे कर. बऱ्याच जणांचं हे पण कन्फ्युजन असतं. मग हा जो डू आहे ना माणसानंतर येणारा, हा कोण आहे? ऍक्शन वर्ड आहे. आणि हा जो डू आहे ना इकडचा, हा कोण आहे? हेल्पिंग वर्ब. याचा फोटो काढून घ्या बरं, स्क्रीनशॉट आहे. डन. हो सर. मग आता हा डू कोण आहे इकडचा? ऍक्शन आहे ना, मेन वर्ब आहे हा. हा कोण आहे? हेल्पिंग वर्ब आहे. हेल्पिंग वर्बला 2 नंबर द्या, मेन वर्बला 4 नंबर द्या. झालं 2 आणि 4. इथपर्यंत जर तुमची गाडी आली असेल व्यवस्थित
तर पुढे जाऊ. आता 2 नंबरच्या अगोदर जे आहे त्याला 1 नंबर जाईल आणि त्या दोघांच्या मध्ये जे आहे त्याला किती नंबर जाईल? 3 नंबर जाईल. मला वाटतं इथपर्यंत समजतंय का? 1 2 3 4 नंबरिंग येईल. इथपर्यंत कळलं का नाही कळलं? मी सांगतोय प्रश्नाची टेक्निक. किती पण अवघड प्रश्न असेल, काही विचारलं लोकांनी, त्याचा प्रश्नाचा अर्थ तुम्हाला कळला पाहिजे. प्रश्नाचा अर्थ नाही कळलं तर काय उत्तर देणार तुम्ही याचं? प्रश्नच कळत नाही तुम्हाला. आता ऐका, एक जादूचा नंबर सांगतो आता, मॅजिक नंबर. तो लक्षात ठेवा मरेपर्यंत. कोणत्याही प्रश्नाचा अर्थ समजून घ्यायचा असेल तर हा नंबर लक्षात ठेवा. दॅट नंबर इज 314. 314. 314 ने तुम्हाला कोणत्याही प्रश्नाचा अर्थ समजून घेता येईल. Whenever you are feeling that I don't understand what is this question, एवढा मोठा प्रश्न विचारला, मला डोक्यावरून चाललं, काहीच कळत नाही, माझ्या आठवण काढा. ओके, राज सरांनी काहीतरी सांगितलं होतं ते करून बघतो. मग काय करणार? 1 2 लिहा. 2 नंबर कोणाला देणार? हेल्पिंग वर्बला. 4 नंबर कोणाला देणार? ऍक्शन वर्डला, म्हणजे मेन वर्बला. 1 2 3 4 करा. दोघांच्या मध्ये 3 नंबरच येणार. डब्ल्यूएच वाला शब्द 1 नंबरला येणार. मला वाटतं इथपर्यंत समजलंय सगळ्यांना. आता 314 ने प्रश्नाचा अर्थ कसा समजून घ्यायचा ते बघा. काही जादू करायची नाही. 3 1 4 या सिस्टमने वाचायचं. म्हणजे अगोदर 3 नंबर, मग 1 नंबर, मग 4 नंबर. ओके, एवढंच कर, जास्त डोकं लावायची काही गरज नाही. आणि एवढं सगळं करून झालं की हेल्पिंग वर्ब त्यामध्ये टाकून देऊ. आता 3 नंबर कोण आहे? तुझे वडील. ओके, मग इथं काय आलं? तुझे वडील. मग 1 नंबर आणि 4 नंबर. तुझे वडील काय? याचा अर्थ काय? कर आहे ना, नुसतं कर. मग तुझे वडील काय कर? याच्यावरती मिक्स करायचंय ना मग शेवटी आपल्याला. तुझे वडील काय करतात? एकदम बरोबर. कळलं का आता हे टेक्निक? हा, 314 नंबरने कोणत्याही प्रश्न, कोणताही हेल्पिंग वर्ब राहू दे, त्या हेल्पिंग वर्बचा अर्थ पाठ असला पाहिजे मात्र. डू, डज, डीड, हॅव, हॅज, हॅड, शल, शुड. म्हणून मी सांगतो मित्रांनो, परत परत हेल्पिंग वर्ब तुम्हाला सांगितलेले आहेत. सगळ्यांचे अर्थ पाठ करा. नसेल पाठ केले अजून पाठ करा. वेळ आहे आपल्याकडे अजून पण. कोणताही प्रश्न असू देत, त्याचं उत्तर तुम्हाला सांगता येईल. आता बघा, प्रश्नाचा अर्थ कळला, काही पण प्रश्न विचारू देत, असं ह्याच टेक्निकने फक्त शेवटी जे मिक्स करायचं हेल्पिंग वर्ब त्याचा अर्थ क्लिअर करा. हा, आपण हळूहळू पुढे जाऊ, तुमच्या लक्षात येईलच ते. हे टेक्निक अजिबात विसरायचं नाही. प्रश्नाचा अर्थ समजून घेण्यासाठी 314. आता तुम्हाला ग्रामॅटिकली करेक्ट उत्तर लिहायचं दीपक. म्हणजे मला असं उत्तर लिहायचं ना, कंपनीने माझ्यावर ऑब्जेक्शन नाही घ्यायला पाहिजे, राईट? ते कसं देणार? त्याच्यासाठी अजून एक नंबर सांगून ठेवतो, तो पण नंबर पाठ करून घ्या. साधा नंबर आहे तो, 324. 324 ने उत्तर द्यायचं. हा आहे प्रश्नासाठी, हा आहे उत्तरासाठी. साधं सोपं सरळ सुटसुटीत. 324 नंबरने प्रश्नाचं उत्तर देता येतं. लक्षात ठेवा मी काय सांगतोय ते. पुढचे 2-5 मिनिटं अतिशय क्रुशियल आहेत. गिव्ह युअर टोटल फोकस हिअर ओनली. यू विल अंडरस्टँड हाऊ टू गिव्ह द आन्सर ऑफ एनी क्वेश्चन विदाउट मेकिंग एनी मिस्टेक. ओके, आता बघा, याचं आपल्याला उत्तर द्यायचंय. आपल्याला सांगायचं की तुझे वडील काय करतात. समजा तुम्हाला म्हणायचं माझे वडील कंपनीमध्ये कामाला जातात किंवा काही पण आणखी एखादं शॉप, एखादं दुकान चालवतात माझे वडील समजा. तर आता आपण काय करणार ना, 324 पहिल्यांदा युअर फादर. आता तुझे वडील बद्दल विचारले, मग माय फादर म्हणणार, एवढं तर अक्कल होईल आपल्याला की आपण त्या पुढच्या साहेबाला म्हणणार तुझे वडील, त्याचे वडील काढणार का आपण? एवढं तरी कॉमन सेन्स ठेवा. मग युअरचं उत्तर काय? माय. एवढं समजतंय ना? मग माय फादर. अगोदर तुम्हाला सुट्ट सुट्ट करून सांगतो, मग त्याचं टेक्निक सांगतो. मग हा नंबर किती झाला? 3 नंबर. आता 2 नंबरला कोण आहे? डज. मग हा आपण घेतला डज, हा झाला आपला 2 नंबर. आता 4 नंबरला कोण आहे? डू. डूच्या प्रश्नाचं उत्तर सांगताना लिहून ठेवायचं तर, डूचं उत्तर सांगताना डायरेक्ट ती ऍक्टिव्हिटी लिहा जे ते करतात. काय करतात? दुकान चालवतात का? मग दुकान चालवण्यासाठी रन हा शब्द आहे, लक्षात ठेवा. कोणतंही दुकान चालवतात, बिझनेस चालवतात. समजा तुमच्या वडील बिझनेस चालवतात, म्हणजे बिझनेस करतात असं म्हणायचं असलं, रन द बिझनेस म्हणायचं असतं, रन द शॉप म्हणायचं असतं. ओके, जॉब करतात म्हणायचं. मग डू
शकता तुम्ही. त्या गोष्टीसाठी कोणती ऍक्टिव्हिटी आहे ती डू ला रिप्लेस करून वापरू शकता. ओके. जर तुम्हाला म्हणायचं काम करतात कंपनीमध्ये, तर मग काम करण्यासाठी काय वर्क आहे ना, हे वापरा. फक्त कधी डूच्या प्रश्नामध्ये. पण जर डू नसला, दुसरं काय असतं, वेअर वेअर डज युअर ब्रदर गो असा प्रश्न आहे. तर मग आपण काय माय ब्रदर डज गो ते सेम टू सेम घेतलं असतं आणि कुठे जातो ते सांगितलं असतं, टू कॉलेज, टू हायस्कूल वगैरे वगैरे ना. मग बघा आता इथे आपण 2 आणि 4 एकत्र आणले ना, ही वाक्याची कंप्लीट सुरुवात आहे. मग माय फादर डज वर्क कुठे कोणत्या कंपनीमध्ये ते आपण मराठी सांगायचं पुढचं. मग माय फादर डज वर्क इन टाटा कंपनी. समजतंय का? हे झालं बेसिक पॅटर्न. ओके. बाकीच्या सगळ्या हेल्पिंग वर्ब साठी म्हणजे कॅन, कुड, शल, शुड, विल, वुड, बाकी कोणी पण असू देत, त्यांच्यासाठी सर एकदम सरळ असंच वापरायचं. फक्त डू डज डीड साठी आता आपण 4-5 दिवसापासून डिस्कस करतो आहोत. जर डू असला तर कितवा फॉर्म असतो सांगा मला पटापट. चला 2 मिनिटांमध्ये क्लिअर करा. टाईप करू शकता. पहिला. डू डू असेल तर पहिला फॉर्म, डज असेल तर कितवा फॉर्म? फॉर्म. पाचवा. डीड असलं तर कितवा फॉर्म? दुसरा. दुसरा. दुसरा फॉर्म. आता ज्यांना हे माहित नाहीये त्यांनी किमान एवढं तरी लिहा 3, 2, 4, म्हणजे चुकणार नाही, ग्रामॅटिकली करेक्ट येईल. पण ज्यांना थोडंसं अपडेट आहे, ज्यांना नॉलेज आहे चांगलं, आता ज्यांना समजायला लागले छान, त्यांना एवढं जर कळलं ना, ओके मला माहितीये हे दोघं जणांची बेरीज करू शकतो मी, 2+4 करू शकतो. मग जर तुम्हाला माहितीये डज आणि वर्क एकत्र केल्यावर वर्क्स असं होईल, हे ज्यांना माहितीये त्यांनी डज वर्क म्हणण्याची गरज नाही ना, मग वर्क्स म्हणायचं ना. कळतंय का? Yes. जर इथे डीड आला Yes. असता, मग जर तुम्हाला माहित असलं डीड आणि वर्क एकत्र आला तर सेकंड फॉर्म तयार होतो, वर्क म्हणतो आपण त्याला, मग तो सेकंड फॉर्म वापरा. डीड वर्क म्हटलं काही चुकणार नाही, पण ते असं वॉकर घेऊन चालल्यासारखं आहे. इथं डू हवे असतात, डू वर्क असतं तर नुसतं वर्क म्हणा पहिला फॉर्म. म्हणजे डू असेल तर पहिला फॉर्म, डज असेल तर पाचवा फॉर्म, डीड असेल तर सेकंड फॉर्म, डायरेक्ट वापरा. ओके. परंतु जर डू डज डीड सोडून तिसरं बाकी काही पण असेल त्यांना इथे डायरेक्टली वापरू शकतो आपण. ओके. आता एक प्रश्न वेगळा घेऊ आपण, म्हणजे हे काय उत्तर झालं, माय फादर वर्क्स इन टाटा किंवा माय फादर डज वर्क इन टाटा. 324 ने बरोबर जाईल. आता याच्याऐवजी आपण एक दुसरा प्रश्न घेऊ, तुम्हाला त्याची आणखी आयडिया येईल. मग तेव्हा 314, 324 कोणतं पण साधं सोपं आपण घेऊ. सपोज आपण कॅन घेऊ शकतो. कॅन म्हणजे करू शकतो, हे आपल्याला माहिती आहे ना. हा, तुम्हाला समजा प्रश्न विचारला की तू तुझ्या फॅमिलीसाठी किती रुपये कमवू शकतो, असं विचार प्रश्न. हा, पहिल्यांदा काय येईल, किती रुपये येईल ना. आता सगळ्यांना कळलाय प्रश्न कसा विचारतो आपण, किती रुपये. कसं आलं किती रुपये, हाऊ मच मनी असं How म्हणू many? शकता तुम्ही. हा, हाऊ मच मनी म्हणजे पण किती रुपये. ओके, हाऊ मच मनी. बरं एवढं झालं, डब्ल्यूएच प्रश्न झाला. आता हाऊ मच मनी तू किती कमवू शकतो म्हणजे डू यू येईल ना आता, किंवा कॅन यू, सॉरी कॅन आला होता ना, करू शकतो म्हणजे डू नाही येणार आता. डू यू म्हणजे कमवतोस असं होईल, तो ते येतात. कॅन म्हणजे शकतो, मग आपण इथे काय म्हणतो कॅन. हाऊ मच मनी कॅन यू अर्न असं होईल ना, फॉर युअर फॅमिली, फॉर युअर फॅमिली असं आहे समजा. तू तुझ्या फॅमिलीसाठी किती रुपये कमवू शकतोस, असं काही पण प्रश्न विचारला तुम्हाला, तुम्हाला याचं उत्तर लिहायचं आहे. तुम्हाला हे नाही कळलं, 1 2 3 4 टेक्निक वापरा, 314 ने प्रश्न कळेल, 324 ने उत्तर लिहा. आता याच्यामध्ये डायरेक्ट एक ने नका सुरू करू, 2 ने सुरू करा. 2 कोणाला देणार, हेल्पिंग वर्बला. 4 कोणाला देणार, मेन वर्बला. हे लक्षात ठेव. या 2 आता हा हेल्पिंग वर्ब आहे, याला किती नंबर दिला, 2. यातली ऍक्शन कोणती आहे, अर्न म्हणजे कमावणे, याला किती नंबर दिला, 4. मग आता 3 नंबर कुठे आहे, इथे आहे ना, इथे 3 नंबर. 3 नंबर माणसावर येईल, लक्षात ठेवा, लिहून ठेवा नोट डाऊन करून. जो डुअर असेल, जो ऍक्टर असेल त्याला 3 नंबर येऊन जाईल ऑटोमॅटिकली. आणि एवढा हा कोण, एवढा 1 नंबर. बरोबर, उरलेला जाऊ दे, याचा नाही विचार करायचा. आता याचा अर्थ समजून घ्यायचा.
किती नंबरने आपण अर्थ समजून घेऊ? 314. मग 3 1 4. तू किती पैसे कमव. आता नुसतं कमव झाला, पण त्याला इकडे कॅन पण जोडायचे शेवटी आपल्याला. मग तू किती पैसे कमवू तोस. कमवू शकतो आहे ना. कॅन म्हणजे शकतो पाठ केलंय की नाही तुम्ही? केलं ना पाठ? कॅन म्हणजे शकतो लिहून दिलंय. मग काय झालं? तू किती पैसे कमवू शकतो. हे बाकीचं एक्स्ट्रा आहे फॉर युअर फॅमिली. तू तुझ्या फॅमिलीसाठी किती पैसा कमवू शकतो असं झालं. आता तुम्हाला म्हणायचं मी माझ्या फॅमिलीसाठी 20,000 रुपये कमवू शकतो असं म्हणायचंय. तुम्हाला ते ग्रामॅटिकली करेक्ट सांगायचंय. 324 नंबरने सांगा. ओके. मग 324 नंबर काय आलं? यू. यूचं उत्तर काय? आय येईल ना. हाँ. हे कळलं पाहिजे. यू म्हणजे आय है ना. युअर म्हणजे माय. हे समजलं पाहिजे. बरं आता 24 लावायच्या. 3 झालं. आता 24 कोणी? कॅन आणि अर्न. त्यांना एकत्र म्हणा. आय कॅन अर्न. हा झाला 3, हा 2 आणि हा 4. हे ग्रामॅटिकली करेक्ट उत्तर देतं. मग आता मी कॅन आणि अर्न एकमेकांमध्ये घुसवू तर नाही शकत ना. डू ट्रान्सलेट जाऊ शकतं, एकमेकांमध्ये मिक्स होऊ शकतात. कॅन थोडी ना जाईल त्याच्यामध्ये. कॅन शुड वूड ते नाही जाणार ना. मग हे लक्षात ठेवा. मग आय कॅन अर्न झालं उत्तराची सुरुवात. आय कॅन अर्न. मग किती रुपये सांगा? 20K जे काय असेल ते. फॉर माय फॅमिली एवढं तर म्हणू शकतो की नाही आपण शेवटी? येस और नो? युअर Yes. फॅमिली काय आलं? माय फॅमिली. राईट. बरं किती जणांना हे मला समजलं? छान सर. म्हणजे प्रश्न विचारायचा असेल 314, उत्तर सांगायचं असेल तर 324. टाईप करा बघू दे मला. येस येस येस. कळतंय तुम्हाला? व्हेरी गुड. व्हेरी नाईस. खूप छान. प्रॅक्टिस करा याची. स्क्रीनशॉट पाहिजे स्क्रीनशॉट घ्या. प्रश्न विचारताना 314 ने विचारा. लक्षात राहत नसेल तर लिहून ठेवा. 314 324 याने तुम्हाला सापडेल प्रश्न, याने सापडेल तुम्हाला उत्तर. म्हणजे तुमचं लाईफ टाईमचं काम पण होऊन गेलं छान. हा ठीक आहे ना. मला गॅरंटी आहे, मला खात्री आहे की तुम्ही काहीतरी चांगलं कराल म्हणून तुम्हाला सांगितलं एवढं सगळं. हे ऍक्च्युली कुठे गेलं? अकॅडमिक्स मध्ये गेलं. पण मला असं वाटतं की तुम्हाला ते फायदेशीर राहू शकेल म्हणून तुम्हाला सांगितलं. दिस इज नॉट द पार्ट ऑफ कम्युनिकेशन. कम्युनिकेशन मध्ये काय आहे? असं डायरेक्टली हातामध्ये किती पैसे, हाऊ मच मनी, कॅन यू अर्न, कॅन यू कॅन यू कॅन यू अर्न असं. परंतु हे पण तुम्हाला फायदा होईल असं मला वाटलं म्हणून तुम्हाला सांगितलं. ओके थांबूया तिथे. हा उद्याला भेटू. थैंक यू सर. चलो Good night, sir. बाय. गुड नाईट. टेक केअर. बी ब्लेस्ड.